विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 आणि प्रकरण 6वे अश्मयुग दगडांची हत्यारे. यापूर्वी आपण परिसर अभ्यास भाग 2 चे प्रकरण 1 ते 5 बघितलेले आहे. ते तुम्ही या YouTube चॅनलवरती बघू शकता. तर चला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो. हे प्रकरण थोडं मोठं असल्यामुळे हा 2 पार्ट मध्ये व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर चला जाणून घेऊया. व्हिडिओ निर्मिती प्रदीप मोहोळ, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजोला. तर आपण बघत आहे विद्यार्थी मित्रांनो इझी टू लर्न. या इझी टू लर्न YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हा प्रकरण बघायचा आहे. तर ज्यांनी आजपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि त्याखाली एक बेल आयकॉनची बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नंतरचं प्रकरण तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. तर धन्यवाद. चला सुरू करूया. तर गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. अश्मयुगीन हत्यारे हे 2 घटक आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर बघा, गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार म्हणजे जशी गरज पडली तशी अश्मयुगातील माणसांनी आपली हत्यारे तयार केलेली आहे. समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू? कदाचित बोटानेच नुसते टोकरून पाहू, नाही जमले तर एखादी कडक काठी शोधून त्या काठीने उकरून पाहू, तरीही नाही जमले तर मात्र एखादा छोटासा अणकुचीचा दगड शोधून आणू. त्या दगडाने काम व्हायला पाहिजे. नाहीच झाले तर आपल्याला लोखंडाची सळी आणावी लागेल. यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागते हे लक्षात येते. हे आपल्याला उदाहरण समजलं असेलच की एखादं काम करण्यासाठी आपल्याला ज्या साधनाची गरज लागते ते साधन आपण शोधून काढतो. तर सुरुवातीला गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार पडले आहेत. पुढील 4 गोष्टीवर आपली साधनांची निवड अवलंबून असते. एक, साधनांची उपलब्धता. बघा, पहिली काय आहे? साधनांची उपलब्धता. जर आपल्याकडे लोखंडी सळी नसेलच तर आपण दगडाचे टोकदार दगडाने ते साधन काढू. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, म्हणजे आपण निवडलेल्या साधनामधून कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी ऊर्जा म्हणजे आपली शक्ती ती न खर्च होता आपल्याला ते काम व्हायला पाहिजे. आणि अधिकांत अधिक परिणामकारकता, म्हणजेच झालेलं काम अगदी अचूक परिणामकारक व्हायला पाहिजे. साधन वापरण्याच्या सरावाने साधलेले कौशल्य, जिथे साधन वापरायचे कौशल्य पण पाहिजे. तर एखाद्याला बंदूक भेटली आणि बंदूक आपल्याला चालवता आली नाही तर काही उपयोग होईल का? बिलकुल नाही. तर हे साधनाचे सुद्धा आपल्याला कौशल्य असायला पाहिजे. चिंपांजी सारखे वानर सुद्धा बिया किंवा कठीण कवचांची फळे फोडण्यासाठी दगडांचा वापर करत होते. हे बघा, खाली तुम्हाला साधनं दिले आहे. दगडी गोट्याचे तोड हत्यार, तासणी, वर्तुळाकार घन, छिलक्याचे हत्यार, हाडांचा टोचा, शिंगाचे खन्ने, हे सगळं आपल्याला इथे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांना गरज वाटायची तशी तशी साधनं त्या अश्मयुगातील मानव वापरत असे. वापर तसेच वारुळ्यातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात. मानवही मृत प्राण्यांची हाडे, दगड, वाळक्या काठ्या आणि काटक्या या साधनांचा उपयोग करत होतात. सततचे बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती याच्या आधारे काठ्या, काटक्या, हाडे आणि दगड तासले तर त्याच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात हे मानवाच्या लक्षात आले. शिवाय त्या वस्तूंना हवा तसा आकार देता येतो हेही त्याला समजले. म्हणजे त्याला हे लक्षात आले की आपण हाताने एखादे कार्य केल्यापेक्षा वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून, दगडांच्या माध्यमातून ते कार्य करायला गेलो तर अगदी सुलभ आणि लवकर ते कार्य होतात. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्या काळातल्या व्यक्तींनी म्हणजे मानवांनी त्याला वेगवेगळे आकार देणे सुरुवात केले. मागील पाठात आपण पाहिले की कुशल मानवाच्या अवशेषाबरोबर दगडांची हत्यारे सुद्धा मिळालेली होती. त्या अवशेषांच्या जवळपास ती हत्यारे मिळाली म्हणून ती त्यांनी बनवलेली होती असे म्हणता येईल.
बरोबर की नाही? एखाद्या माणसाकडे समजा ते भेटलं तर आपण त्याला का म्हणू की ही वस्तू त्या माणसाने वापरली असेल, बरोबर की नाही? म्हणून त्या हत्यार त्या काळातील व्यक्तींपाशी भेटली म्हणून ते काळातील व्यक्ती ते हत्यार वापरत होते. परंतु फक्त दगडांचीच हत्यारे बनवत होता का? तर त्याचे उत्तर बिलकुल नाही आहे. कारण तो इतर वस्तूपासूनही हत्यारे बनवत होता. आपण बघितले तिथे शिंग, लाकडं, हाडं. तथापि आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारामधील दगडांची हत्यारे तेवढी सापडू शकतात. हाडांची हत्यारे क्वचित मिळतात. काठ्या, काटक्या या नाशवंत असतात म्हणून त्या सहसा मिळत नाही. त्या काय होतात? कुजून जातात. तर बघूया आपण आता अश्मयुगातील हत्यारे. आता तुम्हाला हत्यारे समजलं असेल, जसं आपल्याला गरज आहे त्या प्रकारे हत्यार ते वापरत असे. ज्या काळातल्या हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडांची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग म्हणतो. अश्म म्हणजे दगड. बघा, ज्या काळामध्ये हत्यारे हे दगडांच्या स्वरूपामध्ये मिळत होती त्या काळाला अश्मयुग असे म्हणतात. अश्म म्हणजे दगड. हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगातील काळाचे 3 कालखंड मानले जातात आणि तसे पडतात सुद्धा. पुराण अश्मयुग आणि मध्य अश्मयुग आणि नवाश्मयुग. तर सुरुवातीला आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो पुराण अश्मयुग. तर पुराण अश्मयुगातील कुशल मानव आणि ताठकण्याचा मानव या दोन्ही आघात तंत्राने हत्यारे बनवली. आघात म्हणजे एकमेकावरती आपटून, जसं की बघा लोखंडावरती आपण एखादा दुसरा दगड आपटला तर आघात होतो. एक मोठा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडांचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हटलं जातं. या पद्धतीने तयार केलेली पुराण अश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती. कशी होती? ओबडधोबड. त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात. म्हणजे बघा, कुऱ्हाड, आपल्या घरची पावशी, विळा, चाकू कोणता? तो कांदे वगैरे कापतो नाही का आपण, तो. तर याला एकाच बाजूने धार असते. धार म्हणजे एका बाजूने टोकदार असते, दुसऱ्या बाजूने त्याचा आपण वापर करू शकत नाही. तर त्या सर्वांना तोड हत्यारे म्हणायची. काय म्हणायची? तोड हत्यारे. त्याचा उपयोग फक्त कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी त्या काळामध्ये करणे शक्य होते. कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झाले नव्हते. हे त्याच्या पहिले हत्यार बघून घ्या तुम्ही. मोठ्या छिलक्यांनी पुन्हा छोटे छिलके काढणे. बघा, छोटा छिलक, मोठा छिलक. त्यानंतर बघा, छोट्या छिलकांचे बारीक बारीक छिलके काढणे, कातकुऱ्हाड, तोड हत्यार, ही सगळी हत्यारे आपल्याला तिथे त्या काळामधील बघायला, अश्मयुगाच्या काळामध्ये बघायला मिळाली. हत्यारावरून समजली, ही हत्यारे तयार करताना दगडांचे धारदार छिलके निघत असत. तो ते छिलके कातड्यांना चिकटवले, मांस खरवटणे, मांसांचे किंवा इतर अन्न पदार्थांचे तुकडे करणे, काठी तासणे इत्यादी कामासाठी वापरायचा. कुशल मानवाच्या तोड हत्यारापेक्षा ताठकण्याच्या मानवाने बनवलेली हातकुऱ्हाड आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजे पसरट पात्याची कुऱ्हाड. प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यात ते आधी मनामध्ये साकार व्हावे लागते. एखादी वस्तू चित्र काढतो ना आपण, चित्र काढण्यासाठी आपल्याला ती जी चित्राची प्रतिमा आपल्या मनामध्ये पहिले साकार करावी लागते आणि नंतर मग आपण त्याला कागदावरती काढू शकतो. त्या प्रकारे हत्यारे बनवताना सुद्धा तशाच प्रकारे त्यांच्या मनामध्ये ती कल्पना साकार करावी लागत असे. नंतर ती प्रत्यक्षामध्ये आपल्याला उतरवता येते. ताठ करण्याचा मानव हत्यार घडवण्यासाठी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. दगडांचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगाच्या वस्तूचा घन वापरला. बघा, आपण मोठमोठ्या वस्तू तोडण्यासाठी घनाचा वापर करतो. घन माहित आहे ना तुम्हाला, आपल्या घरी असते ना घन, म्हणजे मोठी वजनी अशी हातोडी. शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचा पुन्हा बारीक बारीक छिलके काढून अधिक पातळ धारेच्या खरवडण्या तासण्या बनवल्या. म्हणजे तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी हत्यारे वापरत होता. सुधारलेल्या हत्यारामुळे ताठकण्याच्या मानवाचा अन्नामध्ये अधिक विविधता दिसून येते. बघा, आपण पूर्वी बघितले ना, त्या प्रकारे इथे पण ती हत्यारे मी तुम्हाला परत दिलेली आहे. आली कारण अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्रमाणाची शिकार करता येणे शक्य झाले.
प्रामुख्याने हरिण, ससा, गवा अशा प्राण्यांचा समावेश त्यामध्ये होता. शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारे बनवण्यासाठी दगडाची हत्यारे बनवण्यासाठी आणखी प्रगत तंत्राचा वापर केला. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने दगडापासून लांब पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यापासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्यांनी बनवली. तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, गारगोटी माहिती आहे तुम्हाला, एकावर एक गारगोटी घासली की अग्नी तयार होते. हस्तिदंत यासारख्या वस्तूचा वापर करू लागला. हस्तिदंत खूप टणक वस्तू नाही ती, त्याचा दंत आहे तो, हस्तीचा दात टणक असते ते, कारण ती कॅल्शियम पासून बनली असते. आपल्या हाडं सुद्धा कॅल्शियम पासून बनले आहे ना. बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र, परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती. त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव करणे शक्य झाले. दीर्घकाळ वास्तव करणे का शक्य झाले? कारण त्यांनी हत्यारे बनवण्यासाठी तंत्र विकसित केलेलं होतं. परिसरात दीर्घकाळ वास्तव करणे शक्य झाले. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या. मग या बुद्धिमान मानवाला तिथे राहावं लागत होतं, तर ते त्यांच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या. काही सामूहिक उत्सवही ते करू लागला होता. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, गृहचित्रे यांचा या उत्सवाशी संबंध असावा असे मानले जाते. म्हणजे ते मोठमोठे उत्सव सुद्धा साजरे करत असायचे. बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादी पासून तयार केलेल्या त्या काळातील मणी मिळालेल्या आहेत. अशा तऱ्हेने प्रगत मानवाची संस्कृती वाटचालीस सुरुवात पुराण युगातच झाली होती. दागिने वापरला जातो, त्यामुळे त्याची संस्कृती विकसित झालेली होती. भारतामध्ये पुराण अश्मयुगीन हत्याराची अवशेष काश्मीर पासून ते तामिळनाडू पर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहेत. बघा कुठून मिळालेले आहे? काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत. पुराण अश्मयुगातील मानवांचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाही. मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर अथनोरा नावाचे गाव आहे. बघा अंडरलाईन करून घ्या, हे कोणतं गाव? अथनोरा. या गावच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्यांचे हाड यांचे अवशेष मिळाले होते. हा प्रश्न येतो बरं तुम्हाला परीक्षेमध्ये. ते अवशेष पुराण अश्मयुगातील एका स्त्री. उर्वरित प्रकरण पुढील भागामध्ये बघूया.